नमस्कार शिवभक्तांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे महाशिवरात्र का साजरी करतात, कधी साजरी करतात, कशी साजरी करतात, महाशिवरात्रीला उपवास कसा करावा, काय खावे, शिवरात्रीला पूजा कशी करावी, त्यासाठी कोणकोणते साहित्य वापरावे, शिवशंकरांना बेलपत्र अर्पण कसे करावे, पिंडीचे दर्शन घेताना कसे घ्यावे, शिवलिंगाला प्रदक्षिणा कशी करावी, रुद्राभिषेक का करावा, या सगळ्या बाबींविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. तुमच्या ओळखीचे इतर कोण शिवभक्त असतील तर त्यांना शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या सन्मानार्थ आयोजित करत असलेला उत्सव आहे. या दिवशी सृष्टीची उत्पत्ती झाली असे म्हटले जाते. तसेच या दिवशी भगवान शंकरांचा आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असा शिवपुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्थीला शिवरात्री असते. साधारणपणे 12 शिवरात्रीपैकी फेब्रुवारी ते मार्च या महिन्याच्या दरम्यान येणाऱ्या शिवरात्रीस महाशिवरात्र म्हणजेच सर्वात महत्त्वाची शिवरात्र समजली जाते. महा म्हणजे महान आणि शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र, यालाच एकत्रितपणे महाशिवरात्र म्हणतात. हिंदू कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र म्हणतात. या दिवशी शंकराच्या पिंडीची पूजा अर्चा करून आराधना केली जाते. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले जाते. शिव अष्टोत्तर नामावली म्हटली जाते. शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती, महामृत्युंजय मंत्र असा ज्याचा संबंध भगवान शंकरांशी आहे अशा गोष्टीचे वाचन केले जाते. आपल्या या भक्ती हीच शक्ती या चॅनेलवर शिवस्तुती, शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच भगवान शंकरांची 108 नावे, शिवलीलामृत ग्रंथांचे अध्याय असे व्हिडिओ आहेत. तुम्ही ते पाहू शकता. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. महाशिवरात्रीला उपवास करतात का? तर हो, महाशिवरात्री हे एक व्रत मानले जाते व जो कोणी हे व्रत करत असेल तर ती व्यक्ती त्या दिवशी कडक उपवास करते. काही जण या दिवशी दूध, फलाहार, खिचडी याचे सेवन करून उपवास करतात. हे सुद्धा चालू शकते. हा जो उपवास आहे तो महाशिवरात्रीच्या सकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत असतो. म्हणजेच हा उपवास महाशिवरात्री दिवशी संध्याकाळी सोडत नाहीत, तर हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. महाशिवरात्रीचा उपवास तर केला आहे. आता पूजा कशी करायची, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे? तर महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, भस्म, गाईचे दूध, दही, तूप, साखर, मध, अक्षता, फुलांचा हार, चंदन, पांढरी फुले, धोत्र्याची फुले जर मिळाली तर धोत्र्याची फुले, समई, निरंजन, कापूर, पंचामृत, धूप, काडीपेटी, जानवे, फळे, अगरबत्ती आणि पाणी. पाण्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते मिसळू शकता. ज्यावेळी आपण पंचामृत बनवतो तेव्हा त्यामध्ये काय वापरता? दूध, दही, साखर, मध, तूप. तर शिवलिंगावर दूध वाहिल्यास आरोग्य नीट राहते. दही वाहिल्यास जीवनातील त्रास निघून जातात. जर शिवलिंगावर साखर वाहिली तर धनलाभ होतो. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो. जर शिवलिंगावर तूप वाहिले तर जीवनात प्रगती होते. शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. समाजात मान सन्मान मिळतो. आता शिवलिंगावर पाणी वाहिल्याने काय होते तर त्या व्यक्तीचा स्वभाव शांत होतो. शंकराला आपण दिवा लावतो तर दिवा लावल्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते व धूप लावल्यामुळे धनाची प्राप्ती होते. तर हे झाले कोणकोणते पदार्थ अर्पण करायचे. आता पाहूयात पूजा कशी करायची. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ पांढरी कपडे परिधान करावीत. जर तुम्ही मंदिरात जाऊन पूजा करणार असाल तर उत्तमच आहे. फक्त मंदिरात जाताना पंचामृत पाणी घेऊन जावे. तिथे अभिषेक करावा, भस्म लावावे, उदबत्ती लावावी, बेलपत्र व फुले अर्पण करावी आणि पूजा झाल्यानंतर मंदिरात एका बाजूला बसून तुम्ही
शिवस्तुती किंवा शिवाष्टोत्तर नामावली किंवा शिवलीलामृत ग्रंथ यांचे वाचन करू शकता. पण जर समजा तुम्हाला घरी पूजा मांडावायची असेल तर ती तुमच्या घराच्या ईशान्य बाजूला जिथे तुमचा देवारा आहे तिथे समोर जागा स्वच्छ करून करू शकता. प्रथम तिथे पाट मांडून घ्यावा, त्यावर पांढरे वस्त्र अंथरून घ्यावे, पूजा करताना तुपाचा दिवा लावून घ्यावा, तामणामध्ये शिवलिंग ठेवून त्यावर प्रथम पाणी, नंतर पंचामृत व पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. स्वच्छ कपड्याने ते पुसून पूजेच्या जागी ठेवावे. शिवलिंग ठेवताना तुम्ही पिंडीचे तोंड उत्तरेकडे करूनच ठेवावे. जर तुमच्याकडे पंचामृतासाठी लागणारे सर्व साहित्य नसेल तर तुम्ही दूध व पाण्यानेही अभिषेक करू शकता. मग ते दूध असेल, पंचामृत असेल आणि ते पाणी तुम्ही प्रसाद म्हणून प्राशन करू शकता. जर तुमच्याकडे शंकर पार्वती यांचा फोटो असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता. यानंतर शिवाला जानवे घालावे, शिवलिंगाला भस्म चंदन लावून घ्यावे, फुलांचा हार घालून घ्यावा, तुमच्याकडे असणारी धोत्र्याची किंवा इतर पांढरी फुले अर्पण करावीत, बेलपत्र व्हावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत जर तुम्ही 108 बेलपत्र वाहिले तर उत्तमच आहे. फळांचा साखरेचा नैवेद्य दाखवावा, अगरबत्ती लावावी, धूप लावावा, निरंजनाने ओवाळून घ्यावे व त्यानंतर तुम्ही ज्याचे वाचन करणार आहात म्हणजे शिवस्तुती असेल, शिवलीलामृत ग्रंथ असेल, इतर काय असेल त्याचे वाचन करावे. वाचन झाल्यानंतर आरती करावी. गणपती बाप्पांची, भगवान शंकराची, माता पार्वतीची आराधना करून आपल्या चुकासाठी क्षमा मागावी. साष्टांग नमस्कार करून आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी. तर अशा पद्धतीने तुम्ही घरीसुद्धा पूजा करू शकता. आता आपण पाहणार आहोत शिवलिंगावर बेलपत्र कसे व्हायचे. तर बेलपत्र वाहत असताना तुम्ही एक काळजी घ्यायची आहे. बेलपत्राला 3 पाने आहेत का याची खात्री करून घ्यायची आहे. 3पेक्षा कमी किंवा जास्त पाने असलेली किंवा खराब झालेले, फाटलेले बेलपत्र पिंडीवर कधीही व्हायचे नाही. बेलपत्र वाहताना पानाचा देठ पिंडीकडे आणि बेलाचा पुढचा भाग आपल्याकडे होईल असा करावा व बेलपत्र पूर्णपणे उपडी करून व्हायचे आहे. तर हे झाले बेलपत्र वाहण्याबाबत. आता शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यायचे. तर शास्त्रानुसार शिवपिंडीचे दर्शन हे नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यायचे आहे. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीच्या दोन्ही शिंगावर ठेवावे व यामध्ये जी पोकळी निर्माण होते त्या पोकळीमधून शिवलिंगाचे दर्शन घ्यावे. आता पाहूया शिवलिंगाला प्रदक्षिणा कशी घालावी. तर नेहमी लक्षात ठेवा, शिवलिंगाला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. ज्यावेळी आपण शिवलिंगावर अभिषेक करतो त्यावेळी ते पाणी, दूध ज्या नालीने बाहेर सोडतात तिथंपर्यंतच प्रदक्षिणा करावी. म्हणजेच शिवलिंगाला जी आपण प्रदक्षिणा घालणार आहोत ती प्रदक्षिणा चंद्रकोर आकाराची घालावी. आता महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केला जातो. तर रुद्राभिषेक केल्यामुळे काय होते तर त्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. त्या कुटुंबावरची जी काही संकटे आहेत ती नाहीशी होतात. कुटुंबामध्ये पैशाची समस्या असेल तर ती दूर होते. मानसिक शांतता मिळते. ग्रहदोष दूर होतात. सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेकसुद्धा केला जातो. तुम्ही ऐकले असेल की महाशिवरात्रीची जी रात्र असते त्या रात्रीस जागरण करण्यास खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हटले जाते की जो कोणी शिवभक्त त्या रात्री जागरण करून शंकराची पूजा आणि ध्यान करेल त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा भगवान शंकर स्वतः पूर्ण करतात. तसेच त्या व्यक्तीला कैलासामध्ये स्थान प्राप्त होते. याचा उल्लेख आपण बऱ्याच वेळा शिवलीलामृत ग्रंथात ऐकला असेल किंवा वाचला असेल. म्हणूनच बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीच्या मंदिरामध्ये रात्रभर भजन, नामस्मरण, पूजा केली जाते. तर अशी ही महाशिवरात्रीविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. आता यावर्षी म्हणजेच 2024ला महाशिवरात्री कधी आहे तर शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024ला आहे. तेव्हा सर्व शिवभक्तांनी वर सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीचे व्रत करा, पूजा करा, शिवाची उपासना, ध्यानधारणा करा. भगवान शिव आपल्या
भक्तांची साधी भोळी पूजा मोठ्या मनाने मान्य करून घेऊन आपणा सर्वांना आशीर्वाद देवोत, आपणा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत, हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना करते. वर सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेले आहेत, तेव्हा ते व्हिडिओसुद्धा नक्की पहा. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत ओम नमः शिवाय.